केतकी देशपांडे आहे आणि आपण आता BPCG 173 सायकॉलॉजी ऑफ हेल्थ अँड वेलबिंग, आरोग्य आणि कल्याण याचं मानसशास्त्र या विषयाच्या ब्लॉक 4 कोणता आहे तो, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाहिरात याच्यावर आज चर्चा करणार आहोत. तर मग शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाहिरात हा शब्द का वापरलेला आहे? कारण म्हणजे त्याचं जाहिरात म्हणजे प्रमोशन. कोणत्याही गोष्टीची जाहिरात आपण का करतो? ती गोष्ट आपल्याला प्रमोट करायची असते, लोकांना त्याची जाणीव द्यायची असते आणि कोणतीही गोष्ट कशी लोकांना उपयोगी आहे किंवा कोणती गोष्ट वापरली त्याचा फायदा कसा आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी आपण जाहिरात करत असतो. तर मग शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाहिरात म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्व काय आहे आणि तेच आज महत्व आपण जाणून घेणार आहोत. आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल हे पण चर्चा करणार आहोत. तर मग म्हणून याचं नाव शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाहिरात किंवा प्रमोशन ऑफ फिजिकल अँड मेंटल हेल्थ असं म्हटलं जाईल. आरोग्य मानसशास्त्रातील आरोग्य आणि कल्याण, आरोग्य मानसशास्त्रातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाहिरात असा आज आपलं शीर्षक आहे आजच्या विषयाच्या चर्चेचं. तर मग शारीरिक आजाराचे अनुभव साधारणपणे कशामुळे असतात आणि काय असतात ते? अन्न, आहार, लठ्ठपणाशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. तर मग आपल्या जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे आणि म्हणजे आपण अन्न खातो तर मग आपल्याला ऊर्जा मिळत असते. आपल्याला ऊर्जा जी मिळते ती अन्न खाऊन मिळते आणि म्हणूनच मग आपण आपला विकास करू शकतो. तर अन्न, आहाराशी संबंधित शारीरिक आजार आहेत. आपल्या जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे आणि विकास, पण असंख्य विविधता, अक्षरशः सहज उपलब्ध असलेल्या अन्नाचे आपल्या बोटांच्या टोकावर भरपूर प्रकारचे आहार आपल्याला बोटांच्या टोकावर सहजी उपलब्ध आहेत. आणि आता फूड टेक्नॉलॉजी किंवा आहार तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की आपल्याला ते सहजी उपलब्ध असू शकतात आणि एवढे सहजी उपलब्ध आहेत की आपल्या बोटांच्या टोकावर आपल्याला कसंही आपल्याला काय पाहिजे ते विकत घेता येतं आणि खाता येतं किंवा विकत घेऊन मग ते शिजवावं लागतं. आणि तर अक्षर म्हणजे अशा प्रकारे ते सहज उपलब्ध आहेत. आणि विपणनासाठी धन्यवाद. म्हणजे विपणनासाठी हे एकतर मार्केटिंग पण खूप त्याचं करत असतात. म्हणजे अमेरिकन फूड कंपन्या किंवा अमेरिकन किंवा युरोपियन फूड कंपन्या, असं मॅकडॉनल्ड्स म्हटलं तर सबवे म्हटलं वगैरे वगैरे, पिझ्झा हट आणि हे ते. तर मग त्याचं मार्केटिंग खूप केलेलं जातं आणि आपल्याला ते सहजी मग उपलब्ध आहे. तर फूड चेन्सचे तंत्रज्ञान काय आहे? साधारणपणे अन्न वितरण ॲप्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड फ्रॉम म्हणजे वेगवेगळे रेस्टॉरंट असतात वगैरे, आणि तिकडनं म्हणजे ज्या रेस्टॉरंटमधनं आपल्याला पाहिजे ती डिश हवी असेल तर मग आपल्याला झोमॅटो आणि स्विगी इत्यादी या फूड चेन्सचे तंत्रज्ञान, म्हणजे मी म्हटलं होतं आत्ताच आपण चर्चा केली, बोटांच्या टोकावर सहजी उपलब्ध आहे. तर मग ते कसं? तर मग ते झोमॅटो आणि स्विगी हे ॲप्स आहेत आणि इत्यादी पण आणखीन असतील, पण म्हणजे हे जास्त करून वापरले जातात. यांचं मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे केलं जात आहे.
आणि ते लोकांपर्यंत पोचतं आहे आणि लोक त्याचा मग सहजी त्याचा अवलंबून करतायत. तर मग फूड चेन्सचे तंत्रज्ञान आणि फूड टेक्नॉलॉजी याच्यामुळे सुद्धा आपल्याला सहजी उपलब्ध आहे आपल्याला जो पाहिजे तो आहार. त्यामुळे आपण अनेकदा कदाचित असे पदार्थ खाण्यात गुंततो जे आपल्या आरोग्यासाठी आणि म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य नाही आहेत. उदाहरण झटपट आणि फास्ट फूड. झटपट म्हणजे साधारणपणे जंक फूड म्हणता येईल. फास्ट फूड आणि जंक फूड साधारणपणे जवळच येतं, पण फास्ट फूड म्हणजे असं एक इन्स्टंटली असं म्हणता येईल, लगेचच 2 मिनिटात. म्हणजे मॅगी जर का म्हटलं 2 मिनिटात शिजून येतात मॅगीचे नूडल्स. आणि झटपट म्हणजे आणि किती म्हणजे 10-20 रुपयाला ते पॅकेट अवेलेबल असतं, पॅकेट उपलब्ध असतं. आणि मॅगीच असं नाही, वेगवेगळे मॅगी सारखेच प्रकार आहेत. नंतर मग वेफर्स आहेत, चिप्स आहेत. हे आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोका कोला, पेप्सी आणि आणखीन पण नवीन काढलेले आहेत आणि त्याची पण जाहिरात केली जाते भरपूर. आणि लोकांना मग ते माहिती होतं आणि ते म्हणजे तो आहार किंवा ते अन्न ग्रहण केलं जातं. तर मग झटपट आणि फास्ट फूड हे म्हणजे फूड टेक्नॉलॉजी, फूड चेन्सचे तंत्रज्ञान म्हणजे अन्न वितरण ॲप्स म्हणजे झोमॅटो आणि स्विगी आणि त्याचं मार्केटिंग असं आहे. तर पण हे सगळं झटपट आणि फास्ट फूड म्हणजे जंक फूड आणि फास्ट फूड आपल्या आरोग्यासाठी मानसिक आणि शारीरिक हे योग्य नाही असं आहे. पहिल्यांदा शारीरिक आजाराचे अनुभव येतात आणि त्याचं सातत्य ठेवलं की मग मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात असं एक आहे. तर मग शारीरिक आजार कशामुळे होतो ते आपण बघतो आता. 5 आवश्यक पोषण घटक काय आहेत अन्नातून मिळणारे? ते म्हणजे कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन आणि जीवनसत्वे आणि खनिजे. जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स म्हणता येईल. कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याच्यातून आपल्याला लवकर ऊर्जा मिळते. साधारणपणे म्हणजे हे गोड पदार्थ असतात, पण ते गोड पदार्थ असायलाच पाहिजे असं काही नाहीये. तर मग म्हणजे आपण आता ओट्स जर का म्हटलं तर ओट्समध्ये प्रोटीन आहेत असं म्हटलं जातं आणि त्याची खात्री कितपत आहे हे म्हणजे मी आता चर्चा नाही करू शकत त्याची. पण म्हणजे कार्बोहायड्रेट कशासाठी असतात तर मग ते ऊर्जा देतात. मग लिपिड्स म्हणजे लिक्विड्स म्हणता येतील. म्हणजे साधारणपणे असं म्हटलं जातं की किंवा डायटिशियन कडून किंवा असं, तर मग लिक्विड पदार्थ आपण जास्त घेतले पाहिजे. तर मग कारण मानवी मानवी शरीरामध्ये 70% पाणी असतं आणि आपण फक्त पाणी पित नसतो. तर हे म्हणजे लिक्विड पदार्थ, द्रव्य पदार्थ हे लिपिड्स असं. तर मग कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळते. लिपिड्स म्हणजे द्रव्य पदार्थ पण आहेत आणि साधारणपणे म्हणजे हे जे इनव्हॉलंटरी कार्य असतात शरीरातले, डायजेशन म्हणजे पचनक्रिया आणि जास्त करून पचनक्रिया. तर ते म्हणजे कशी हे लिपिड्स जे आहेत ते आपलं बऱ्यापैकी म्हणजे पचनक्रिया वगैरे व्यवस्थित करून आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल आणि आपण त्याच्यामुळे जास्त चांगली म्हणजे कोणतेही कार्य करतोय ते व्यवस्थित किंवा चांगलं कशा प्रकारे करू शकतो ते म्हणजे हे सगळे जीवनसत्व आहेत. कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन. आता प्रोटीन म्हणजे शाळेमध्ये वगैरे तुमच्या वाचनात आलं असेल किंवा शिक्षकाने
म्हटलं असेल वगैरे, तर मग वेअर अँड टेअर म्हणतो ना आपण, शरीराची वेअर अँड टेअर म्हणजे ते म्हणजे प्रोटीन्समुळे होत असते. वेअर अँड टेअर म्हणण्यापेक्षा सुद्धा जडणघडण म्हणता येईल. जडणघडण आणि मग त्याप्रमाणे मग आपण म्हणजे कष्ट करतो आणि त्या कष्टातून म्हणजे प्रोटीन्स हे जे असतात ते साधारण वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी असं आहे. तर मग म्हणजे बऱ्यापैकी ते इम्युनिटी वाढवू शकतात. मग जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स, आणि विटॅमिन्स किंवा जीवनसत्वे हे अत्यावश्यक असतात आणि म्हणजे हे सगळेच पोषण घटक अति आवश्यक असतात. तर म्हणजे आता विटॅमिन्स म्हटलं तर बी कॉम्प्लेक्स, आणि बी कॉम्प्लेक्स मध्ये सगळे जे विटॅमिन्स येतात, B1 ते B12 आणि B16 वगैरे, B29 वगैरे आता नवीन निघालेले. तर मग म्हणजे जसं आता जगाची डेव्हलपमेंट होतीये तशी, किंवा जग ज्या डिरेक्शनने ज्या ज्या याच्यात चाललेलं आहे, तर मग त्याप्रमाणे म्हणजे मानव हे जगाचे घटक आहेत ते, आणि जग आहे म्हणून मानव आहेत, आणि मानव आहेत म्हणून जग आहे, असं आहे. तर मग आता 21वे शतक म्हटल्यानंतर जशी डेव्हलपमेंट होत असते तसे जीवनसत्वे आणि खनिजे ते म्हणजे याची एक थोडीशी म्हणजे डेफिशियन्सी पण असते, आणि डेफिशियन्सी असल्यानंतर त्याची गरज पण असते. तर असं आहे जीवनसत्वे आणि खनिजे. खनिजे म्हणजे मिनरल्स. तर मग आता मिनरल्स मध्ये हे हेमोग्लोबिन आपलं असतं, तर मग त्याच्यामध्ये हेमोग्लोबिन कशामुळे असतं, ते आयर्नमुळे असतं. रक्तातला आयर्नचा लोखंड आयर्नचा सेरम म्हणतात त्याला, आयर्नचं प्रमाण, मग ते हेमोग्लोबिन असं आहे, किंवा हेमोग्रॅम म्हणतात त्याला. आणि वेगवेगळे खनिजे असतात, फॉस्फरस असतं, मॅग्नेशियम असतं, कॅल्शियम असतं वगैरे वगैरे असं आहे. तर मग ही 5 अशी आवश्यक पोषण घटक आहेत: कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स, आणि खनिजे म्हणजे मिनरल्स. म्हणजे अन्नातून मिळणारे हे 5 पोषण घटक आहेत, आणि हे म्हणजे या पोषण घटक जे आहेत त्याच्यामुळे संबंधित लठ्ठपणा पण असू शकतो. म्हणजे असं एक आहे की आता कार्बोहायड्रेट हे जे आहेत ते आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपण आपलं कार्य व्यवस्थित करतो, असं एक गृहीतक धरता येईल. पण असं होऊ शकतं की आपण जेवण केलंय किंवा सकाळचा नाश्ता केलेला आहे, तो कार्बोहायड्रेटने केलेला, म्हणजे पराठे वगैरे खाल्लेले असतील, आणि नंतर मग आपण काही कामच नाही केलं, असं आहे. आणि हे असं साधारणपणे 4-5 महिने वगैरे झालं. म्हणजे आपण खाऊन नंतर एवढं कधी कधी काही लोकांच्या बाबतीत असं होतं की एवढं खाल्लं जातं की नंतर झोप येते, म्हणून मग ती व्यक्ती झोपायला जाते सकाळच्या नाश्त्यानंतर. आणि मग ते कार्बोहायड्रेट जे आहेत ते वापरले जात नाही, म्हणजे ऊर्जा जी मिळते पण ती ऊर्जा वापरलीच जात नाही, असं होतं. मग कार्बोहायड्रेटचं रूपांतर मग प्रोटीन्स मध्ये होतं, आणि प्रोटीन जे आहेत ते वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी याच्यासाठी म्हणजे आपण भरपूर कष्ट करू शकतो, आणि म्हणजे भरपूर कष्ट केल्यानंतर सुद्धा आपल्याला भूक लागेल नाही लागेल, एक बऱ्याच वेळा लठ्ठपणा जाण्यासाठी काही लोक काय करतात तर ते पोहायला जातात. पोहायला जाऊन आल्यानंतर खूप भूक लागते, पण ते खूप भूक लागल्यानंतर ते खात नाहीत काही, म्हणजे ते काय होत असतं ते आणि मग अशा प्रकारे लठ्ठपणा कमी होऊ शकतो. आणि हे काही लोकांच्याच बाबतीत आहे, प्रत्येकाच्याच बाबतीत असेल असं काही नाही. तर कार्बोहायड्रेट वापरले जात नाही, आणि मग जेव्हा वापरले जात नाही तेव्हा त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं. मग प्रोटीन मध्ये झाल्यानंतर तरी तुम्ही कष्ट करा काहीतरी, आणि जर का ते कष्ट नाही केले तर मग हे प्रोटीनचं रूपांतर
फॅट्स मध्ये होतं आणि फॅट्सला लिपिड असं म्हणता येईल. तर म्हणजे फॅट्स किंवा लिपिड्स जे असतात ते अतिशय कॉम्प्लेक्स म्हणता येईल किंवा खूप अवघड. म्हणजे कार्बोहायड्रेटमुळे आपल्याला ऊर्जा मिळते, प्रोटीन्समुळे ताकद मिळते, आणि मग प्रोटीनचं रूपांतर फॅटमध्ये होतं. ते फॅट्समुळे लठ्ठपणा वाढवू शकतो. जर का ते फॅट्स आपण जाळले नाहीत, ते घाम गाळून जाळले नाहीत, तर त्याचं रूपांतर लिपिड किंवा म्हणजे फॅट्समध्ये प्रोटीनचं रूपांतर झालेलंच आहे. पण ते फॅट्स सुद्धा आपण घाम गाळून जर का जाळले नाही, तर मग काय येतो तो लठ्ठपणा येतो. असं आहे. म्हणजे ती व्यक्ती फक्त खातीये आणि झोपतीये एवढंच असतं. आणि मग आता एवढा मोठा म्हणजे लठ्ठपणा कमी कसा करायचा असा प्रश्न पडतो. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट लवकर वापरले जाऊ शकतात, तेवढे लिपिड्स किंवा फॅट्स वापरले जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. असे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमुळे ऊर्जा मिळतेच, प्रोटीनमुळे ताकद मिळते. ती ताकद मिळालेली तुम्ही जर का वापरली नाही, तर मग ते ताकदीचं रूपांतर लठ्ठपणामध्ये होऊ शकतं. असं आहे. आणि म्हणून मग लठ्ठपणा कसा घालवायचा, बारीक कसं व्हायचं, याच्यावर ते खूप अवघड असतं. म्हणजे वजन वाढायला वेळ लागत नाही, वजन कमी व्हायलाच वेळ लागतो. तर मग ते लठ्ठपणा असतो आणि तो कशामुळे असतो, तर लिपिड किंवा फॅटमुळे. तर शारीरिक आजार पोषण घटकातून, अन्नातून मिळते ते पोषण घटक आणि या पोषण घटकांशी संबंधित लठ्ठपणा असतो. तर शारीरिक आजार आणि मानसिक आजारपण आणि कार्यक्षमता, सुस्ती. तर शारीरिक आजार, लठ्ठपणा हा एक शारीरिक आजार आहे. आणि म्हणजे कोणी लठ्ठ व्यक्ती फक्त लठ्ठच असते, ताकद नसते ती, कारण त्या ताकदीचं रूपांतर लिपिड्स मध्ये झालेलं असतं. असं आहे. शारीरिक आजार आणि मानसिक आजारपण आणि कार्यक्षमता. या लठ्ठ लोकांची कार्यक्षमता म्हणजे बऱ्यापैकी कमी असते. आणि ती कमी का असते, कारण एकतर म्हणजे सुस्ती पण असते त्यांना, आणि एक सेल्फ इमेज किंवा बॉडी इमेज जी असते, आपण आपल्या शरीराकडे नीट बघू शकत नाही, ही एक भावना त्यांच्यामध्ये असते. कमी जास्त प्रमाणात असते, पण ही एक भावना असतेच. खूप कमी पण असेल, पण असते. म्हणजे ती लोक भरपूर औषधं पण घेत असतात आणि म्हणजे सुखासीन दिसतात. असं आहे. सुखासीन जरी दिसले तरी त्यांना ती जाणीव असते, आणि जाणीव कमी जास्त असते, त्यामुळे ती जाणीव ते कमी ठेवतात आणि म्हणून मग सुखासीन दिसत असतं. असं आहे. तर BMI म्हणजे कार्यक्षमता, एफिशियन्सी. कार्यक्षमतेला एफिशियन्सी म्हणता येईल. सुस्ती, म्हणजे चपळता म्हणता येईल. आणि एकंदरच कार्यक्षमता, आता काही कार्यांमध्ये तुम्हाला चपळता लागते किंवा लवकर एकदम क्षणात निर्णय घ्यावा लागतो, क्षणात कार्य करावं लागतं, असं आहे. तर मग ती कार्यक्षमता बरीच कमी असते. सुस्ती असते, लिथार्जी, अशी आळस असू शकतो, आणि इत्यादी. तर मग BMI म्हणजे काय, बॉडी मास इंडेक्स, वजन आणि उंची. ते वयोमानाप्रमाणे आणि जेंडरप्रमाणे किंवा लिंगाप्रमाणे वेगवेगळं असतं. वयोमानाप्रमाणे आणि लिंगाप्रमाणे BMI, बॉडी मास इंडेक्स, म्हणजे बॉडी तुमचं शरीर, बॉडी मास इंडेक्स. हे साधारणपणे एवढ्या वयाला तुमचं वजन काय पाहिजे आणि तुमची उंची काय पाहिजे, किंवा उंची एवढी आहे तर मग वजन काय पाहिजे, वजन एवढं आहे तर मग उंची काय पाहिजे. आणि बऱ्याच वेळा मास जे असतं
म्हणजे लठ्ठपणाच्या बाबतीत किंवा लठ्ठ लोकांच्या बाबतीत हे मासच जास्त असतं, लिपिड्स जास्त असतात आणि मग त्यांना वजन कमी करायला सांगितलं जातं. तर मग बॉडी मास इंडेक्स त्याच्यामध्ये समतोल नसतो. आणि तुमचं म्हणजे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात त्याच्याप्रमाणे बॉडी मास इंडेक्स आणि तुमचं वय काय आहे. मग आता लठ्ठपणाचे चक्र आणि उदासीनता. उदासीनता म्हणजे असं एक डिप्रेशन म्हणता येईल. आणि लठ्ठपणाचं चक्र काय आहे म्हणजे आता तुम्ही उदास तेव्हा असता जेव्हा तुम्हाला भावना असते की मी माझ्या शरीराकडे नीट बघू शकत नाही, स्वतःचं म्हणजे स्वनियमन करू शकत नाही, असं आहे. तर मग त्याच्यातून लठ्ठपणा येतो. फक्त खात जायचं आणि व्यायाम नाही, कार्य नाही, फक्त खायचं आणि झोपायचं असं आहे. मग लठ्ठपणा येतो. ते लठ्ठपणा आला की ही भावना येते आणि मग ही भावना आल्यानंतर उदासीनता येते आणि मग उदासीनता आल्यानंतर काय होतं, आपण ती उदासीनता घालवायला जास्त खातो आणि मग ते जास्त खाल्ल्यानंतर पुन्हा लठ्ठपणामध्ये वाढ म्हणजे बॉडी मास इंडेक्स मधल्या मास मध्ये जास्त वाढ होऊ शकते. तर मग ते असं चक्र आहे. म्हणजे उदासीनता जायला जे आपण खातो ते सगळं फास्ट फूड किंवा जंक फूड असंच असतं. ब्रेड आणि भरपूर तळलेलं किंवा चिप्स हे असे वगैरे म्हणजे फास्ट फूडच खाल्लं जातं चांगलं फील व्हायला. ओके. आणि त्याच्यातून उदासीनता म्हणजे त्याच्यातून लिपिड्स वाढतात, फॅट्स वाढतात, ते कार्बोहायड्रेट्स खरं वाढतात. मग त्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये होतं. प्रोटीन नाही वापरलं जात मग लिपिड्समध्ये किंवा फॅट्समध्ये होतं आणि मग लठ्ठपणा वाढतो. मग उदासीनता वाढते. ती उदासीनता घालवायला आपण जास्त खातो. मग पुन्हा लठ्ठपणा वाढतो, उदासीनता वाढते, असं ते चक्र आहे. तर आणि विटॅमिन डीचं महत्व. आता विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून मिळत असतं आणि म्हणजे त्याचे टॅबलेट्स आणि म्हणजे असे सहजी उपलब्ध आहेत. पण म्हणजे सूर्यप्रकाशातून जे विटॅमिन डी मिळतं ते सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आता जे बाहेर पडूच शकत नाही त्यांच्यासाठी ते टॅबलेट्स वगैरे दिले जातात. पण सूर्यप्रकाशाचे खूप महत्व आहे आपल्या हाडांची बळकटता आणि मानसिक आरोग्य सुद्धा. विटॅमिन डीचे म्हणजे सूर्यप्रकाश आणि विटॅमिन डी असे महत्व आहे. आणि मानसिक आरोग्य म्हणजे साधारणपणे आपला एक दृष्टिकोन काय आहे आयुष्याकडे बघण्याचा, आपलं लक्ष केंद्रित करणं, आपण जे कार्य करतोय ते व्यवस्थित करणं वगैरे, हे सगळं म्हणजे मानसिक आरोग्य जर का आपण आपलं चांगलं असेल तरच आपण कार्यक्षम असू शकतो. बऱ्यापैकी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण म्हणजे हाडांची बळकटता आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी विटॅमिन डीचे खूप महत्व आहे. आणि विटॅमिन डीचं महत्व आहे म्हणजेच सूर्यप्रकाशाचे महत्व आहे. तर मग हे म्हणजे शारीरिक आजार झाले. पोषण घटकातून मिळणार म्हणजे पोषण घटक काय आहेत आणि त्याच्यातून शारीरिक आजार कोणते असू शकतात. तर मग तो एक लठ्ठपणा आहे आणि लठ्ठपणा कसा मोजता येतो तर मग तो BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि विटॅमिन डीचे पण महत्व आहे. म्हणजे विटॅमिन डीचं महत्व कशासाठी तर मग म्हणजे शारीरिक आजारांपैकी तर ते म्हणजे हाडांची बळकटता. मग आता अन्नातून निर्माण होणारे शारीरिक आजार आपण बघितले. आता लैंगिक आरोग्याचे वर्णन राज्य म्हणून केले जाते. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण लैंगिकतेच्या संबंधात
आहे त्यासाठी म्हणजे शारीरिक आजारांपैकी लैंगिक आरोग्याचे घटक काय आहेत किंवा त्याच्याशी संबंधित घटक काय आहेत, तर मग ते म्हणजे सकारात्मक आणि आदर पूर्ण दृष्टिकोन, लैंगिकता आणि लैंगिक संबंध या दोन घटकांमध्ये आनंददायी असण्याची शक्यता आणि सुरक्षित लैंगिक अनुभव, विनामूल्य, जबरदस्ती, भेदभाव आणि हिंसा विरहित म्हणजे सुरक्षित अनुभव असं. लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या काय आहेत, तर लैंगिक संक्रमित संसर्ग, HIV, मग पुनरुत्पादक ट्रॅक्ट इन्फेक्शन, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हणता येईल, आणि लैंगिक अकार्यक्षमता विकार असं आहे. मग शारीरिक आजार, तीव्र आणि म्हणजे वेदना ही एक म्हणजे शारीरिक आजार मधली शारीरिक आजार मध्ये वेदना ही आहेच आहे, आणि जुनाट आजार, तीव्र आणि जुनाट वेदना आणि जुनाट आजार म्हणजे तीव्र आणि जुनाट वेदना म्हटल्यानंतर अक्यूट अँड क्रॉनिक पेन आणि क्रॉनिक इलनेस. जुनाट म्हणजे क्रॉनिक. तर मग आता तीव्र आणि जुनाट याच्यामध्ये फरक काय आहे तो आपण बघणार आहोत. तर तीव्र वेदना म्हणजे वेदना म्हणून वर्णन केले जाते, तात्पुरत्या आधारावर अनुभवी आणि काही महिने टिकू शकते, म्हणजे 6 महिन्यांपेक्षा कमी. ती म्हणजे तीव्र वेदना किंवा मग अक्यूट वेदना. 6 महिन्याच्या आतमध्ये ती वेदना थांबते किंवा जाते. ते 6 महिन्यांपेक्षा कमी तीव्र वेदना आहे. पण जर का तीव्र वेदना आहे आणि दीर्घ कालावधीसाठी अनुभव घेतला तर तीव्र वेदनेचा आणि नंतरही जात नाही, म्हणजे 6 महिन्यांनंतर सुद्धा जात नाही, तर ती म्हणजे क्रॉनिक. तर मग आता इंग्लिशमध्ये जर का बघितलं तर तीव्र वेदनेला अक्यूट म्हटलेलं आहे आणि क्रॉनिक वेदनेला जुनाट म्हटलेलं आहे. पण तीव्र आणि जुनाट वेदना या दोन्ही वेदना तीव्रतेमध्ये, म्हणजे अक्यूट आणि क्रॉनिक वेदना तीव्रतेमध्ये साधारणपणे सारख्याच असू शकतात. फक्त काळ जो आहे, म्हणजे अक्यूट वेदना जे असतात त्या कमी काळासाठी असतात आणि क्रॉनिक जे असतात ते 6 महिन्यांपेक्षा जास्त असतं वेदना. तर मग ते म्हणजे 6 महिन्यांपेक्षा तीव्र, म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि तीव्र वेदना त्याला क्रॉनिक वेदना असं म्हणतात. पण तीव्र वेदना पण 6 महिन्यांपेक्षा कमी त्याला अक्यूट वेदना असं म्हणतात किंवा अक्यूट पेन. तर दीर्घ कालावधीसाठी अनुभव घेतला आणि नंतरही जात नाही, 6 महिन्यांनंतर सुद्धा जात नाही, तर मग ती म्हणजे जुनाट वेदना. जुनाट आजार होऊ शकतो सुरू राहणारा आजार म्हणून सांगा दीर्घ कालावधीसाठी. म्हणजे क्रॉनिक इलनेस, जुनाट आजार, क्रॉनिक इलनेस म्हणजे चालूच राहतो असं, आणि त्याच्यातून म्हणजे जो दीर्घ काळासाठी 6 महिन्यांपेक्षा जास्त तो आजार टिकून राहिला आहे आणि ती व्यक्ती त्या आजाराचा अनुभव घेतीये 6 महिन्यांपेक्षा जास्त, तर मग तो होतो जुनाट आजार. क्रॉनिक म्हणजे ते अक्यूट आणि क्रॉनिक या दोन्ही वेदनांमध्ये तीव्रता सारखी असू शकते. काय फरक आहे, तर तो कालावधीचा फरक आहे. तर मग क्रॉनिक म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त राहते आणि चालूच राहते म्हणजे, आणि अक्यूट म्हणजे 6 महिन्यांच्या आत थांबून जाते वेदना. तर मग तीव्र आणि जुनाट वेदना आणि जुनाट आजार सगळ्यांना म्हणजे फरक समजला असू शकतो असं, कारण तीव्र हे अक्यूट म्हटलं गेलंय आणि जुनाट हे क्रॉनिक म्हटलं गेलेलं आहे. आणि मग शारीरिक आजार, अजून शारीरिक आजारच आपण चर्चा करतोय.
तर काही जुनाट आजार आहेत, आणि काही जुनाट आजार म्हणजे कोणते आहेत तर मग ते मधुमेह, जे डायबिटीज, करोनरी हृदयरोग, करोनरी हार्ट डिसीज, कर्करोग, कॅन्सर, एड्स, दमा आणि अपस्मार. जे आर्थरायटिस आणि दमा अस्थमा आणि अपस्मार म्हणजे आर्थरायटिस असू शकतं. अस्थमा हा श्वासनाचा विकार आहे, रेस्पिरेटरी आहे, आणि दृष्टीदोषांचे भाग समाविष्ट आहेत. वायुमार्ग बनल्यानंतर श्वास घेणे, सूज किंवा अडथळा. तर मग अस्थमा कशामुळे होतो? आपले जे श्वासनलिका आहेत त्याच्यामध्ये अडथळा असतो. वायुमार्ग म्हणजे बनल्यानंतर श्वास घेणे, सूज म्हणजे ते सुजलेले तरी असतात किंवा अडथळा तरी असतो, आणि म्हणून मग अस्थमा होतो. CHD देखील आहे. CHD म्हणजे करोनरी हृदयरोग. करोनरी म्हणजे करोनरी असं का म्हटलेलं आहे की हृदयाचं म्हणजे रक्तप्रवाह हृदयाला व्हावा आणि हृदयापासून पूर्ण शरीराला व्हावा म्हणून हृदयाच्या आसपास जे असतात ते आर्टरीज असतात, आणि त्या आर्टरीज मध्ये अडथळा किंवा सूज वगैरे आली की मग ते करोनरी हृदयरोग. आणि ते हृदयरोग का म्हटलेला आहे? कारण त्या आर्टरीज हृदयाच्या जवळपास असतात. तर CHD देखील आहे, करोनरी धमनी रोग म्हणून संदर्भित. करोनरी हार्ट डिसीज आणि भिंती अरुंद झाल्याचा हा परिणाम आहे. भिंती अरुंद म्हणजे ते नलिका ज्या असतात, रक्तनलिका किंवा श्वासनलिका ज्या असतात ते अरुंद होतात. आणि अरुंद कशामुळे होतात? तर मग ते अडथळे तरी असतात किंवा मग सूज तरी असते. मग आता अडथळे कशामुळे असतात? आणि हे जे आपण म्हणजे अडथळे कशामुळे असतात तर मग ते जंक फूड आणि फास्ट फूड आपण खातो किंवा बऱ्याच वेळा जास्त खाल्लं जातं, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं, आणि म्हणून मग ते भिंती त्याच्या अरुंद म्हणजे ते लिपिड्स किंवा फॅट्स तिकडे अडथळा निर्माण करतात असं आहे. आणि मग म्हणजे ब्लड प्रेशर किंवा ब्लड प्रेशरशी संबंधित हे म्हणजे कोणाला होईल कोणाला नाही होईल, पण ते फार भिंती अरुंद असतील मग करोनरी हार्ट डिसीज, हार्ट रोग म्हणजे हृदयरोग. भिंती अरुंद झाल्याचा हा परिणाम आहे. अथेरोमामुळे करोनरी धमन्या, फॅटी सामग्री, तेच मी म्हटलं अथेरोमा त्याला असं म्हटलं जातं, ते लिपिड्स किंवा फॅट्सला. आणि मग म्हणजे अथेरोमा हे त्या भिंती अरुंद करत असतो, या अडथळे निर्माण करतो. तर मानसिक आजाराचे अनुभव. आपण आता शारीरिक आजार बघितले, आता मानसिक आजार काय आहे? तर मध्ये लठ्ठपणा आपण बघितला आणि लठ्ठपणाचे चक्र पण चर्चा केली. तर मग उदासीनता आणि लठ्ठपणा. तर मग उदासीनता हे एक मानसिक आजार हा आहे. आणि बाकी पण आता मानसिक आजार काय आहेत तर मग ते म्हणजे नैराश्य, चिंता. आणि मानसिक आजार आणि पदार्थांचा वापर हे सामान्य परिणाम आहेत तणावाचा. म्हणजे खूप तणाव असेल तर लोक काय करतात, म्हणजे नैराश्य, चिंता हे असतंच, पण काही पदार्थांचा पण वापर केला जातो. आणि त्या पदार्थांचा वापर का केला जातो? कारण तणाव असतो किंवा स्ट्रेस असतो. नैराश्याने ग्रस्त व्यक्ती म्हणजे नैराश्याने ग्रस्त व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला काय अनुभव येतो तर उदास मनस्थिती, आशा नसणे, कोणत्याही परिस्थितीत स्वारस्य आणि आनंद नाही घेता येत अशा व्यक्तीला. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये सर्व असू शकतात. आनंदी आणि आनंदी राहण्याचे वैध म्हणजे वेगवेगळी कारणं असू शकतात.
वेगवेगळी म्हणण्यापेक्षा सुद्धा खूपच म्हणजे कोणालाही आनंद होईल अशी कारणे असू शकतात. पण ज्या व्यक्तीला नैराश्य असेल ती व्यक्ती अशा प्रसंगांमध्ये आनंदी होऊ शकत नाही. तर नैराश्याने ग्रस्त असलेली व्यक्तीमध्ये सर्व असू शकतात आनंदी आणि आनंदी राहण्याच्या वैध कारणे, पण त्यांना कोणतेही सुख अनुभवता येत नाही किंवा व्याज म्हणजे सुख अनुभवता येत नाही आणि त्यांना हताश वाटते आणि उदास वाटते. हे म्हणजे जर का फारच नैराश्य तीव्र असेल तर ती व्यक्ती थिजून बसलेली असते. हे काही कामच करता येत नाही. काम करता येत नाही म्हणण्यापेक्षा सुद्धा कोणतीही व्यक्ती काम का करते तर म्हणजे कार्य का करते तर म्हणजे त्या प्रसंगाकडे त्या कार्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असतो. आपल्याला आनंद मिळेल म्हणून ती व्यक्ती कार्यक्षम असते किंवा कार्य करते. पण आता नैराश्य असलेली व्यक्ती थिजून का बसलेली असते कारण कोणतेही कार्य केलं तरी आपल्याला आनंद मिळणार नाही असं एक थोडस आतल्या मनात कुठेतरी व्यक्तीला ते जाणवत असतं नैराश्य असलेल्या व्यक्तीला. म्हणून ती व्यक्ती थिजून बसलेली असते आणि त्यांना हताश वाटते आणि उदास वाटते. तर मग ते अशा प्रकारे. तर मग आता DSM आणि ICD काय आहे तर DSM म्हणजे डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल, तपशीलवार माहिती देणारी पुस्तिका आहे ज्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाऊ शकते मानसिक विकारांचे निदान करण्यामध्ये. आणि अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनद्वारे प्रसिद्ध केले आहे. काय तर मग ते DSM म्हणजे डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. म्हणजे वेगवेगळे आजार आहेत आणि कोणता आजार किंवा कोणता सिम्पटम म्हणता येईल त्याला, कोणतं त्या आजाराचं कोणतं दर्शन किती काळ आहे, किती काळ सुद्धा म्हणजे 6 महिने आहे का 3 महिने आहे, 3 महिने आहे का 6 महिने आहे, आणखी त्याची म्हणजे एपिसोड्स असतात किंवा घटना म्हणजे प्रसंग असतात ते सुद्धा तीव्र किती आहेत आणि प्रत्येक घटना किती काळासाठी आहे हे सगळं म्हणजे हे 3 डायमेन्शन्स आहेत किंवा क्रायटेरिया आहेत. ते म्हणजे इंटेन्सिटी किती तीव्र आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे 1-3 महिन्यात किती होतं, किती एपिसोड होतात असं एक आहे, किंवा एपिसोड म्हणण्यापेक्षा सुद्धा किती मालिका होतात, एका वर्तनाची किती मालिका होतात आणि ते कसे होतं हे आहे. म्हणजे कसे होतात ते म्हणजे तीव्रता त्याची, फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये वगैरे किती वेळा होतात आणि एक मालिका त्याची जर का झाली तर त्याचा काळ किती असतो म्हणजे ड्युरेशन. म्हणजे इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन हे 3 क्रायटेरिया आहेत जे DSM ने वापरले आहेत आणि त्याप्रमाणे मग त्याचं म्हणजे मानसिक आजाराचं डायग्नोसिस, कोणता मानसिक आजार आहे आणि कोणत्या लेवलवरचा आहे. म्हणजे आता नैराश्यामध्ये किंवा स्किझोफ्रेनियामध्ये 3 लेवल्स असतात. तर मग ते म्हणजे ते DSM मध्ये त्यांनी मार्गदर्शन दिलेले आहे. डॉक्टर वगैरे ते वापरतात ज्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाऊ शकते मानसिक विकारांचं निदान करण्यामध्ये. आणि अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनद्वारे प्रसिद्ध केले आहे ते म्हणजे DSM. आणि हे आता 5व्या एडिशन मध्ये आहे. आता ICD काय आहे म्हणजे DSMचं नावच आहे ना, डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. स्टॅटिस्टिक्स कसे मोजले जाते तर मग ते इंटेन्सिटी, तीव्रता, फ्रिक्वेन्सी किती मालिका आणि ड्युरेशन, एका मालिकेचा किती कालावधी आहे. इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन हे म्हणजे स्टॅटिस्टिकल मॅन्युअल आहे. आणि कोणतं वर्तन ते म्हणजे डायग्नोस्टिक्स. तर मग डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल.
तर आता ICD काय आहे ते आपण बघूया. ICD म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस, म्हणजे आंतरराष्ट्रीय सांख्यिकी वर्गीकरण रोग आणि संबंधित आरोग्य समस्या. म्हणजे DSM हे मानसिक आरोग्य त्याचं निदान करणे किंवा मानसिक आजाराचे निदान करण्यासाठी जास्त करून वापरले जाते. आणि ICD याच्यामध्ये म्हणजे शारीरिक आजार पण समाविष्ट आहेत. किंवा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी वर्गीकरण रोग आणि संबंधित आरोग्य समस्या. आणि मग आता म्हणजे DSM हे अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने दिलेलं आहे. ICD हे कोणाचं आहे तर मग ते WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्याद्वारे देखरेख केली जाते. कसली? ICDची, ICD संघटनेची. ICD सध्या 11व्या आवृत्तीत आहे. DSM 5व्या आवृत्तीत आहे आणि ICD 11व्या आवृत्तीत आहे. आता मानसिक आजाराचे अनुभव. अशा प्रकारे नैराश्य ही मानसिक म्हणजे मानसिक आजार आहे आणि मूड अंतर्गत वर्गीकृत DSM नुसार विकार निदान आणि सांख्यिकी मॅन्युअल 5. उदासीनता विकारांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे. DSM निकषांनुसार, निकष म्हणजे सिम्पटम्स असं म्हणता येईल. व्यत्ययकारक मूड डिसरेग्युलेशन डिसऑर्डर. मग प्रमुख नैराश्य विकार यासह मुख्य नैराश्याचा भाग आहे आत्महत्येचा प्रयत्न, म्हणजे परसिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डर. सातत्य आहे. सातत्याने एका व्यक्तीला उदास वाटते, नैराश्य वाटते, तर मग त्याला डिस्थेमिया असं पण म्हणतात. परसिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डर. नैराश्याची भावना जास्त काळ टिकून राहते परसिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डर मध्ये. मग 2 वर्ष आणि लक्षणांशिवाय नाही, 2 महिन्यांपेक्षा जास्त. काय तर ते डिस्थेमिया, नैराश्य. मासिक पाळीपूर्व डिस्फॉरिक डिसऑर्डर, म्हणजे तीव्र नैराश्याची लक्षणे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी उद्भवते. आणि म्हणून मग डिप्रेशन डिसऑर्डर वैद्यकीय स्थिती, नैराश्य येते. हायपर म्हणून वैद्यकीय परिस्थितीमुळे. थायरॉइड म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक म्हणजे एक असं म्हणता येईल वेदना डिप्रेशन डिसऑर्डर वैद्यकीय स्थिती, नैराश्य येते. हायपर म्हणून वैद्यकीय परिस्थितीमुळे. थायरॉइडिझम आणि मेंदूला दुखापत, हायपरथायरॉइडिझम आणि मेंदूला दुखापत अशा मेडिकल वैद्यकीय परिस्थितीमुळे नैराश्य येऊ शकते. आणि मग आता आपण नैराश्य बघितलं. आता दुसरी आहे चिंता. तर काळजी म्हणून दर्शवले जाते. चिंता म्हणजे काय? काळजी. भावनांचा समावेश होतो. आणि कोणत्या भावनांचा समावेश होतो तर चिंता, भीती, फिअर म्हणता येईल, आणि फोबिया. चिंता, भीती, फोबिया आणि फिअर. तणावामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुभव येईल. तणावाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीला चिंतेचा अनुभव येतो. त्याच्या किंवा तिच्या मध्ये अनेक वेळा चिंता आयुष्यभर म्हणजे आयुष्याच्या काळावधीत येत असतात. ते वेगळे करणे महत्वाचे आहे. म्हणजे चिंता आणि चिंता आजार हे वेगळं करणे महत्वाचे आहे. चिंता आणि चिंता विकार दरम्यान, म्हणजे चिंता विकार काय, म्हणजे चिंता विकारांपासून चिंता कशी वेगळी आहे, कारण प्रत्येकालाच चिंता होऊ शकते आयुष्यामध्ये. चिंता विकार उद्भवू शकतात जेव्हा चिंता निर्माण करणारे कोणतेही ताणतणाव बनू नका. म्हणजे चिंता निर्माण करणारे ताणतणाव किंवा परिस्थिती किंवा प्रसंग नाहीये, पण त्या व्यक्तीला चिंता वाटते. मग ती व्यक्ती चिंता म्हणजे त्या व्यक्तीला चिंता विकार झालेला आहे असं म्हणता येईल. परंतु व्यक्तीला चिंता वाटू शकते कोणत्याही वेळी.
तसेच इतर भौतिक आहेत आणि चिंता व्यतिरिक्त मानसिक लक्षणे. ते फक्त चिंता वाटते असं नाही, ते चिंतेबरोबर काही जरा मानसिक लक्षणे पण आहेत आणि ती मानसिक लक्षणे ज्या व्यक्तींना चिंता विकार आहे ते अनुभवतात. तर मग पृथक्करण चिंता विकार, निवडक म्युटिझम, सार्वजनिक निवडक म्युटिझम म्हणजे पब्लिक स्पीकिंग किंवा साधारणपणे सार्वजनिक बोलणे हे एक आहे. म्हणजे सार्वजनिक बोलणे असं स्टेजवर वगैरे जाऊन बोलायला भीती वाटते आणि स्टेजवरच नाही तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा आई वडिलांकडे सुद्धा किंवा इतर मोठे लोक जे असतील त्यांच्याशी पण बोलायला म्हणजे ती व्यक्ती ठरवते नकोच बोलायला असं आहे. आणि आपण जर का बोललो तर कदाचित म्हणजे आपल्याला नीट समजणार नाहीत आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय ती, असं वेगवेगळी कारणं असू शकतात आणि म्हणून मग तो निवडक म्युटिझम असतो. हे काही लोक काही लोकांशीच बोलतात, काही लोकांशी बोलत नाही आणि असं बरंच असतं बरं का. म्हणजे समाजामध्ये जर का तुम्ही बघितलं तर काही लोकांचे काही ठराविक व्यक्तीच एकदम असे जवळीक असतात, फेवरेट असतात असं म्हणता येईल. त्याच फक्त व्यक्तींशी बोलणार ती व्यक्ती, बाकीच्यांशी बोलणारच नाही. आणि ते म्हणजे निवडक म्युटिझम. आणि सार्वजनिक बोलणे म्हणजे हे एक फक्त उदाहरण झालं, पण ते आणि बरोबर आहे. म्हणजे कोणतीही व्यक्ती म्हणजे सोशल असतेच ना, सोशल किंवा सोसायटी शिवाय कोणतीही व्यक्ती जगूच शकत नाही. तर मग सोसायटीमध्ये कोणते लोक आपले जवळीक आहेत त्यांच्याशीच बोलणे फक्त, बाकीच्यांशी एकदम न बोलणे वगैरे निवडक म्युटिझम. म्युटिझम म्हणजे न बोलणे. आणि पॅनिक डिसऑर्डर. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे एकदम असं म्हणजे भीती वाटणे आणि भीती वाटल्यानंतर शरीरावर त्याचा परिणाम होणे, त्या भीतीचा परिणाम होणे, हे म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. मग अगोराफोबिया. तर मग अगोरा म्हणजे उघड्या जागा, त्या उघड्या जागांची भीती वाटते. म्हणजे समुद्रकिनारा असो एक किंवा म्हणजे एक असा काय समुद्रकिनारा असो किंवा टेरेस असो, तर ओपन स्पेसेस म्हणतो ना, अगोरा म्हणजे उघड्या जागा ग्रीकमध्ये, ओपन स्पेसेस, त्याची भीती वाटणे, समुद्रकिनाऱ्याची भीती वाटणे. मग विशिष्ट फोबिया, स्पेसिफिक फोबिया, आणि ते भरपूर आहेत वेगवेगळ्या. म्हणजे काही जणांना कुत्र्यांची भीती वाटते, काही जणांना मांजरांची भीती वाटते, काही जणांना झुरांची भीती वाटते वगैरे वगैरे. ते विशिष्ट फोबिया आहेत असं. आणि सामाजिक चिंता विकार म्हणजे सोशल फोबिया, म्हणजे पब्लिक स्पीकिंग किंवा खूप गर्दी असेल तिकडे न जाणे वगैरे, सामाजिक चिंता विकार. आणि सामान्यीकृत चिंता विकार, जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर असं म्हणता येईल. सामान्यीकृत म्हणजे ती जनरलाइज केली जाते. आणि पदार्थ प्रेरित चिंता विकार, हे तुम्ही कोणतं द्रव्य घेतलेलं आहे, कोणता आहार घेतलेला आहे, कोणता पदार्थ खाल्लेला आहे आणि त्याच्यातून चिंता वाढू शकते, ते म्हणजे पदार्थ प्रेरित चिंता विकार. आणि चिंता विकार दुसऱ्या कारणास्तव वैद्यकीय स्थिती, म्हणजे वैद्यकीय स्थिती कारणांप्रमाणे चिंता विकार होणे, हे म्हणजे चिंता विकाराचे प्रकार आहेत. आणि अजून एक आणखी म्हणजे इतर निर्दिष्ट आणि अनार्दिष्ट चिंता विकार. निर्दिष्ट म्हणजे निर्देशांना आणणे आणि अनिर्दिष्ट म्हणजे जे कळत नाही पण भीती वाटते असं आहे. म्हणजे बाकीच्यांना कळत नाही, या व्यक्तीला कळलेलं असतं पण कळलेलं असतं किंवा नसतं. एकंदरच काय म्हणजे काही लोकांची लाईफस्टाईल असते, जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. काही कोणतीही घटना झाली की पहिल्यांदा काय होतं ते घाबरणं होतं आणि घाबरणं होता किंवा मग ते चिंता. अशा व्यक्तींना कोणताही प्रसंग असू दे किंवा त्याचा उपाय पण एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा उपाय पण मिळालेला आहे, पण मग तो उपाय कसा वापरता येईल
उपाय कोणत्या प्रकारे वापरता येईल आणि केव्हा वापरता येईल वगैरे या अशा चिंतानंतर कोणती चिंता करत बसायची अशी पण चिंता असू शकते. एक राजा होता, तर मग त्याला म्हणजे असा प्रश्न पडला होता, आता कोणती चिंता करावी आपण. तर मग उपाय पण सापडलेले आहेत, पण त्या उपायांमध्ये तुम्ही आणखीन प्रॉब्लेम निर्माण करताय. म्हणजे अशी काही जणांची लाईफस्टाईल असू शकते, असतेच म्हणजे बऱ्याच वेळा असते. काय प्रत्येकाचा आता दृष्टिकोन वेगवेगळा असतो आयुष्याकडे आणि जगाकडे बघण्याचा. मग सायकोसोमॅटिक आजार हा एक आजार आहे. म्हणजे आपण आता चिंता विकार याची चर्चा करून झालेली आहे आणि पुढचा कोणता आहे तर तो सायकोसोमॅटिक आजार म्हणजे मनोदैहिक आजार. सायकोसोमॅटिक मनो म्हणजे सायको आणि दैहिक सोमॅटिक. सोमा म्हणजे शरीर, तर सायकोसोमॅटिक आजार हा एक आजार आहे. मन आणि शरीर दोन्ही समाविष्ट आहे. मानस मन म्हणजे आणि सोम म्हणजे शरीर, म्हणून मग त्याला सायकोसोमॅटिक आजार असं म्हटलं जातं. व्यक्ती काही लक्षणे दाखवतात. ऊर्जेचा अभाव किंवा थकवा, डोकेदुखी, पोटदुखी वगैरे होऊ शकत नाही कोणत्याही आजाराचे श्रेय, पण लक्षणे असतात. सामान्य ते गंभीर आजारांपर्यंत पण असू शकतात. म्हणजे ते व्यक्ती अनुभव करत असते, पण तसं शारीरिक कारण दिसत नसतं डॉक्टरांना. मग आता सायकोसोमॅटिक आजार, सोमॅटिक लक्षणे आणि संबंधित विकार. आता DSM-5 मधील सांगितल्याप्रमाणे कोणते आहेत तर सोमॅटिक लक्षण विकार, आजार चिंता विकार, रूपांतरण विकार, कार्यात्मक न्यूरोलॉजिकल लक्षण विकार, न्यूरोलॉजिकल फंक्शनिंगवर, इतरांवर परिणाम करणारे मानसिक घटक, वैद्यकीय परिस्थिती, तथ्यात्मक विकार, इतर निर्दिष्ट आणि अनिर्दिष्ट सोमॅटिक लक्षणे आणि संबंधित विकार म्हणजे दिसणारे आणि न दिसणारे. मग आता पदार्थ वापर विकार. पदार्थांचा गैरवापर हा हानिकारक वापराचा नमुना आहे. मूड बदलण्याच्या हेतूने कोणत्याही पदार्थाचं सेवन करणं किंवा पदार्थांमध्ये अल्कोहोल आणि इतर समाविष्ट असू शकतात. औषधे बेकायदेशीर किंवा नाही. तसेच काही जे पदार्थ मुळीच औषधे नाही आहेत. पदार्थ संबंधित आणि व्यसनाधीन म्हणून देखील ओळखले जाते. विकार, तंबाखू, मद्यसेवन आणि व्यसन आणि औषधे उदासीनता म्हणून जाणवणे, आरामशीर उत्तेजना वाढण्यासाठी आणि कार्यक्षमता. उदाहरणे नॅर्कोटिक्स, ओपिएट्स. नॅर्कोटिक्स म्हणजे त्याच्यामध्ये गुटखा आला किंवा टोबॅको, सिगरेट वगैरे. ओपिएट्स, हॅल्युसिनोजन्स म्हणजे कधी कधी आता कॉफी वगैरे घेतली जाते, रात्री जागून अभ्यास करायचा आहे तर मग कॉफी घेतली जाते काही जणांकडून. म्हणजे ओपियम असं, म्हणजे कॉफीमध्ये ओपियम नसतं पण काही चॉकलेट्समध्ये असू शकतं ओपियम. तर मग ते ओपियम असे ओपिएट्स असं म्हणता येतं. आणि हॅल्युसिनोजन्स भास होतात त्यामुळे. सायकेडेलिक्स, LSD, लिसर्जिक ऍसिड डायथेलामाइड, मारिज्वाना असं म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये मारिज्वाना म्हणतात, गांजा, चरस इत्यादी. पदार्थ दुरुपयोग विकार. सायकोऍक्टिव्ह ड्रग्सचं सेवन आहे आणि आरोग्य आणि सामाजिक आर्थिक पुनरुत्थान म्हणजे सामाजिक आणि आर्थिक याचं नुकसान होतं आणि त्याचं रिहॅबिलिटेशन पुनरुत्थान करावं लागतं. साठी वैद्यकीय उपचार अनेकदा आवश्यक आहे. म्हणजे पुनरुत्थानासाठी वैद्यकीय उपचार अनेकदा आवश्यक आहे. अशा व्यक्तींना डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पुनरावृत्ती प्रतिबंध. मानसोपचार, संज्ञात्मक वर्तणूक थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी प्रमाणे बहुआयामी कौटुंबिक उपचार, वर्तन थेरपी, बिहेवियरल थेरपी वगैरे वापरता येतात. म्हणजे वेगवेगळ्या थेरपीज आहेत आणि ते वापरले जाऊ शकतात. तर प्रत्येकाची केस किती तीव्र आहे. प्रतिबंध, व्यवस्थापन आणि हस्तक्षेप. म्हणजे संजय दत्तचा तो सिनेमा बघितला असेल, रणबीर कपूर संजय दत्त आहे त्याच्यामध्ये. तर मग पदार्थ दुरुपयोग विकार याच्यासाठी तो सिनेमा
मग आता प्रतिबंध, व्यवस्थापन आणि हस्तक्षेप. तर प्रतिबंध आणि हस्तक्षेप आहेत आरोग्य आणि कल्याण प्राप्त करण्यासाठी धोरणे. एक सायकोसोशल दृष्टिकोन, अनुसरण, आरोग्य या सर्व आयामांशी संबंधित घटक आरोग्यावर परिणाम करणारे मानले जाऊ शकते. विविध धोरणे म्हणजे चांगले पोषण, व्यायाम, योगा आणि ध्यान यांचा सराव करता येतो रोज. म्हणजे पोषण, व्यायाम, चांगले पोषण, व्यायाम, योगा आणि ध्यान याचा रोज सराव करता येतो. सकारात्मक मानसशास्त्रीय रचना, आशावाद आणि आशा राखण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. प्रतिबंध, व्यवस्थापन आणि हस्तक्षेप अशा दोन प्रमुख पैलूंचे समावेश होतो, जसे इच्छित मार्ग योजना करण्याची क्षमता, अडथळे असूनही ध्येय, एजन्सी किंवा या मार्गांचा वापर करण्याची प्रेरणा, आणि संदर्भात सामर्थ्य आधारित दृष्टिकोन, कामाचे हायलाइट केले आहे, कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे, मालमत्ता, त्यामुळे फायदेशीर रोजगार मिळतो ज्याचा कर्मचाऱ्यांवर मोठा प्रभाव पडतो, आरोग्य आणि कल्याण याच्यावर, त्याचे इतरही घटक याशिवाय जे पैसे संबंधित आहेत, आणि लाभदायक रोजगार. प्रतिबंध, व्यवस्थापन आणि हस्तक्षेप लाभदायक रोजगाराची भूमिका संदर्भित करते. निरोगी जीवन निर्माण करण्यासाठी एखाद्याचे कार्य, त्यामुळे काम जीवनाचा समतोल अशा प्रकारे राखणे आपल्या आरोग्यावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. जीवन संतुलन समाधानकारक पातळीचा संदर्भ देते. गुंतवणुकीचे किंवा एकाधिक दरम्यान फिट एखाद्या व्यक्तीची जीवनातील भूमिका, कार्य म्हणजे काम जीवन संतुलन म्हणजे कार्य जीवन संतुलन. इतर घटक जे प्रतिबंध, व्यवस्थापन आणि मदत करू शकते. शारीरिक आणि मानसिक आजारांचे हस्तक्षेप. शक्ती, सकारात्मक भ्रम आणि जागरूकता आहे. म्हणजे स्ट्रेंथ्स, पॉझिटिव्ह इल्युजन आणि माइंडफुलनेस. जागरूकता, माइंडफुलनेस. वर्क लाईफ बॅलन्स असं म्हणू शकतो आपण. काम जीवन संतुलन, कार्य जीवन संतुलन, वर्क लाईफ बॅलन्स. आणि आधारित दृष्टिकोन म्हणजे आशा, होप, इकडे होप असं म्हटलं गेलंय. प्रतिबंध म्हणजे सामर्थ्य म्हणजे काय, स्वभावाचा संदर्भ देते. जसे वागतात अशा लोकांमध्ये गुण असतात, त्यांच्या गोष्टी म्हणजे साध्य करण्यात त्यांची मालमत्ता आणि आरोग्य आणि कल्याण प्रोत्साहन, ते म्हणजे सामर्थ्य. सकारात्मक भ्रमाचा समावेश होतो. स्वतःची वाढ, एक अवास्तव भावना, वैयक्तिक नियंत्रण आणि निराधार, भविष्यातील आशावादाची भावना, खूप गुलाबी आणि सुरक्षित. म्हणजे आपलं भविष्य कसं असणार आहे, खूप गुलाबी आणि सुरक्षित, रोज कलर्ड ग्लासेस आपण म्हणतो तसा दृष्टिकोन असतो. आणि स्वसंवर्धन, सेल्फ कंट्रोल, रेग्युलेशन म्हणजे पर्सनल रेग्युलेशन आहे. स्वतःला अतिशय सकारात्मक प्रकाशात पाहणे किंवा उच्च स्वमूल्य. आणि प्रतिबंध, व्यवस्थापन आणि हस्तक्षेप माइंडफुलनेस मध्ये किंवा जागरूकता मध्ये लक्ष देणे समाविष्ट आहे. आणि वर्तमान क्षण किंवा क्षणाची जाणीव ठेवणे, ते क्षणाचा अनुभव न ठरवता किंवा त्याचे मूल्यमापन न करता. त्या क्षणाचे पण मूल्यमापन होत नसते आणि त्या व्यक्ती किंवा त्या प्रसंगाचे सुद्धा मूल्यमापन होत नसते. ते आहेत असे स्वीकारले जाते. आणि जेव्हा मग स्वीकारले जाऊ शकते तसंच मग त्याच्यावर कार्य पण केलं जातं असं आहे. म्हणजे एक माइंडफुलनेस किंवा जागरूकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी मदत करते. तर सकारात्मक भ्रमाचा समावेश होतो. स्वतःची वाढ, स्वतःची डेव्हलपमेंट, एक अवास्तव भावना, आणि ती एक अवास्तव भावना काय आहे, वैयक्तिक नियंत्रण, पर्सनल रेग्युलेशन, आणि निराधार, भविष्यातील आशावादाची भावना, म्हणजे भविष्याची आशावादाची भावना. आणि तो आशावाद काय असतो की खूप गुलाबी आणि सुरक्षित असं जग आहे. मग आता स्वसंवर्धन आहे, स्वतःला अतिशय सकारात्मक प्रकाशात पाहणे किंवा उच्च स्वमूल्य. आणि मग माइंडफुलनेस किंवा जागरूकता. धन्यवाद. आपण भेटूया पुन्हा.
तुमचं.